नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बुद्धाजी पांडुरंग गाडेकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज मित्रांनो, अर्थशास्त्र विषयातील काही महत्त्वाच्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत। त्यामध्ये उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या संकल्पना इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण उत्पादकता हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे। उत्पादकतेने जे काही वस्तू व सेवांचं उत्पादन करत असतोय, त्या उत्पादनासाठी येणारा जो वेगवेगळ्या स्वरूपाचा खर्च असतोय, त्या खर्चावर आधारित त्याला मिळणारा नफा, त्या माध्यमातून वस्तूसाठी निश्चित केली जाणारी वस्तूची किंमत, या महत्त्वाच्या संकल्पना हा उत्पादन खर्चाशी संबंधित असतात। म्हणून या लेक्चरमध्ये आपण पाहूया एकूण उत्पादन खर्च, स्थिर उत्पादन खर्च, बदलता उत्पादन खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च याचा अर्थ नेमका काय आहे, या संकल्पना आपण व्यवस्थित पद्धतीने इथे समजून घेऊया। उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून ह्या संकल्पना जरी महत्त्वाच्या असल्या तरी त्या ग्राहकाच्या दृष्टिकोनातून, उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। म्हणून आपण लक्षात घेऊया की वस्तूची निर्मिती करत असताना प्रत्येक उत्पादकत्याला वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या मुख्य 4 घटकाचा उपयोग करून उत्पादन करावं लागते। तेव्हा या 4 उत्पादन घटकाचा उपयोग करत असताना उत्पादकतेला या 4 उत्पादनाच्या घटकावर जो खर्च करावा लागतोय, त्या खर्चाला सर्वसाधारणतः आपण उत्पादन खर्च असं म्हणतोय। म्हणून ह्या एकूण उत्पादन खर्चाच्या वेगवेगळ्या संकल्पना, याचे प्रकार लक्षात घेत असताना आपल्याला पाहावं लागेल, त्यातील पहिला प्रकार तो म्हणजे एकूण उत्पादन खर्च। मित्रांनो, एकूण उत्पादन खर्चाचा अर्थ लक्षात घेत असताना आपल्याला समजून घेता येईल की उत्पादकतेने उत्पादनासाठी वापरलेले उत्पादनाचे जे घटक आहेत, त्या उत्पादन घटकांना दिलेल्या मोबदल्यावरील खर्च म्हणजे एकूण खर्च होय। जसं की मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे उत्पादकता हा उत्पादनासाठी मुख्य 4 घटक उपयोगात आणतोय: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक। म्हणून या 4 उत्पादना घटकासाठी व त्याचबरोबर कच्चा माल आहे, इंधन आहे, या सर्व घटकांसाठी जो खर्च करावा लागतोय, त्या खर्चाला एकूण उत्पादन खर्च म्हणतात। किंवा दुसरी एक आपल्याला व्याख्या समजून घेता येईल, ती म्हणजे एका विशिष्ट वेळी उत्पादकतेने उत्पादनासाठी केलेला एकूण स्थिर खर्च व एकूण बदलता खर्च यांची बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन खर्च होय। म्हणजे याचा अर्थ असा होईल की एकूण उत्पादन खर्चामध्ये एकूण उत्पादन खर्चामध्ये स्थिर खर्च आणि बदलता खर्च या 2 खर्चाचा समावेश होते। म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की उत्पादकतेने उत्पादन करण्यासाठी मुख्यतः 2 प्रकारचे खर्च करतोय, जो की एक आहे स्थिर खर्च आणि दुसरा आहे बदलता खर्च। पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की उत्पादन खर्चामध्ये हे 2 खर्च जर समाविष्ट होत असतील तर एकूण उत्पादन खर्च नेमका कसा काढायचा? उदाहरणार्थ, समजा 20 खुर्च्या बनवायच्या आहेत। 20 खुर्च्या तयार करण्यासाठी उत्पादकतेला येणारा समजा स्थिर खर्च 400 रुपये आहे आणि बदलता खर्चही समजा 400 रुपयेचा आहे। मग एकूण खर्च बरोबर किती? एकूण खर्च बरोबर आहे स्थिर खर्च प्लस बदलता खर्च। स्थिर खर्च आहे 400 रुपये, बदलता खर्च आहे 400 रुपये, तर एकूण उत्पादन खर्च बरोबर आहे 800 रुपये। या पद्धतीने उत्पादकतेला वस्तूची निर्मिती करण्यासाठी किंवा उत्पादन करण्यासाठी मुख्यतः 2 प्रकारचे खर्च करावे लागतात। ते म्हणजे एक आहे स्थिर खर्च, दुसरा बदलता खर्च। मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की नेमका स्थिर खर्च म्हणजे काय आणि बदलता खर्च म्हणजे काय। मित्रांनो, स्थिर खर्चाचा अर्थ लक्षात घेत असताना तो आपल्याला या पद्धतीने समजून घेता येईल की स्थिर खर्च म्हणजे तो असा खर्च होय की वस्तूच्या उत्पादनासाठी जे उत्पादनाचे घटक एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पुन्हा पुन्हा वापरता येतात, त्यांच्यावर करण्यात येणारा खर्च म्हणजे स्थिर खर्च होय। थोडक्यामध्ये स्थिर खर्च हा उत्पादनाच्या परिस्थितीनुसार बदलत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतोय स्थिर खर्च। दिस इज अ फिक्स्ड कॉस्ट। जसं की उत्पादकतेला उत्पादन करत असताना जमीन, यंत्रसामग्री, इमारत हे जे घटक आहेत, त्याचबरोबर परमनंट कामगार, या घटकावर करण्यात येणारा जो खर्च असतोय तो स्थिर खर्च असतोय, जो की उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार या खर्चामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही।
म्हणजे याचा अर्थ असा होतोय की उत्पादनात वाढ केली किंवा उत्पादनात घट केली तरी हा खर्च तेवढाच असतोय. समजा सपोज टू एखादं यंत्र आहे, यंत्र खरेदीसाठी 50,000 रुपये खर्च आलेला आहे आणि त्या यंत्राच्या माध्यमातून व कामगारांच्या द्वारे उत्पादकाने 20 नगाचं उत्पादन केलेलं आहे. म्हणजे यंत्रासाठी 50,000 रुपये, कामगारासाठी परमनंट कामगार आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपये खर्च केलेत, म्हणजे दोन्ही मिळून 1,00,000 रुपये. आणि त्या परिस्थितीमध्ये उत्पादन झालंय 20 नगाचं. जर उत्पादक त्याने 20 नगाऐवजी 40 नगाचं उत्पादन केलेलं आहे तर 40 नगासाठी एकूण उत्पादन खर्च किती येईल? 40 नगासाठी देखील एकूण उत्पादन खर्च हा 1,00,000 रुपयेच येणार आहे. कारण उत्पादक त्याने नवीन उत्पादन करण्यासाठी नवीन यंत्र खरेदी केलेलं नाही, नवीन यंत्र उत्पादन करण्यासाठी नवीन कामगाराची निवड केली नाही, नवीन उत्पादन करण्यासाठी नवीन एखादी इमारत बांधकाम केली नाही. याचा अर्थ पूर्वीचीच इमारत, पूर्वीचंच यंत्र आणि पूर्वीचेच परमनंट कामगार या सर्व घटकासाठी जो 1,00,000 रुपये खर्च आलेला आहे तो 1,00,000 रुपये खर्च म्हणजे स्थिर खर्च होय, जो की उत्पादनात पूर्वी 20 उत्पादन करत होते आपण, 20 वरून आपण 40 नगाचं जरी उत्पादन केलो तरी उत्पादन खर्च पूर्वी एवढाच स्थिर आहे, म्हणून याला म्हणायचे स्थिर खर्च. मित्रांनो, उत्पादन खर्चाची दुसरी एक संकल्पना आहे ती म्हणजे बदलता खर्च. बदलता खर्चाचा अर्थ काय होतोय? बदलता खर्चाचा अर्थ तो असा लक्षात घेता येईल आपल्याला की उत्पादनासाठी जे घटक सतत खरेदी करावे लागतात, म्हणजे याचा अर्थ काय की उत्पादनात वाढ करत असताना या घटकामध्ये वाढ करावी लागते किंवा उत्पादनात घट करीत असताना हा घटक कमी होऊ शकतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उत्पादनात होणाऱ्या बदलानुसार जो खर्च बदलतोय तो खर्च म्हणजे बदलता खर्च. दिस इज अ व्हेरिएबल कॉस्ट. सपोज टू हा खर्च कशासाठी होतोय? हा खर्च प्रामुख्याने कच्चा माल, हंगामी कामगार, वीज, पेट्रोल, डिझेल अशा उत्पादनात बदल होणाऱ्या बदलत्या घटकावर जो खर्च केला जातोय त्या खर्चाला बदलता खर्च म्हणतात. का? कारण हा खर्च जो आहे उत्पादनात होणाऱ्या वाढीनुसार किंवा उत्पादनात होणाऱ्या घटीनुसार हा खर्च बदलणारा असतोय. समजा एक उदाहरण लक्षात घेऊया आपण की एक्स या उत्पादकाने 50 नगाचं उत्पादन करण्यासाठी पूर्वी बदलता खर्च कामगारावर 20 रुपये करत होता, हंगामी वीजवर 50 रुपये खर्च करत होता. आता उत्पादनात वाढ करता येतो, म्हणजे पूर्वीपेक्षा जास्तीचं उत्पादन करायचं असेल तर उत्पादक त्याला आता पूर्वीपेक्षा जास्तीचे कामगार नेमावे लागतील, पूर्वीपेक्षा वीज जास्त वापरावी लागेल, पूर्वीपेक्षा कच्चा माल अधिक वापरावा लागेल. म्हणजेच उत्पादनाच्या घटकात पूर्वीपेक्षा जास्त वाढ करावी लागत असेल आणि जास्त वाढ केल्यामुळे त्यांच्यावर जो जास्तीचा खर्च येतोय तो जास्तीचा खर्च का आला? उत्पादनात बदल केल्यामुळे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बदलता खर्च म्हणजे उत्पादनात वाढ केली तर खर्चात वाढ होते, उत्पादनात घट केली तर खर्चात घट होते. म्हणजेच उत्पादनाच्या आकारमानानुसार जो खर्च बदलतोय त्या खर्चाला थोडक्यामध्ये बदलता खर्च म्हणून लक्षात घेता येईल. फ्रेंड्स, लक्षात आले का ह्या दोन कन्सेप्ट? स्थिर खर्च म्हणजे काय आणि बदलता खर्च म्हणजे काय? ह्या दोन्ही कन्सेप्ट माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट, उत्पादनासाठी वापरला जाणारा दुसरा एक खर्च आहे तो म्हणजे खर्चाचा तिसरा प्रकार, तो आहे सरासरी खर्च. दिस इज ऍव्हरेज कॉस्ट. सरासरी खर्च कशाला म्हणायचं? सरासरी खर्चाचा अर्थ असा होईल की उत्पादनाच्या प्रत्येक नगासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. म्हणजे याचा अर्थ काय? वस्तूची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी किती खर्च येतोय तो प्रत्येक वस्तूसाठी येणारा उत्पादन खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. हा सरासरी खर्च कसा मोजला जातोय किंवा हा सरासरी खर्च कसा काढता येईल? हा सरासरी खर्च काढण्यासाठी आपल्याकडे एक महत्वाचं सूत्र आहे. जसं की सरासरी खर्च हा पुढील सूत्राच्या माध्यमातून आपण काढू शकतोय. उदाहरणार्थ, सरासरी खर्च बरोबर आहे एकूण उत्पादन खर्च भागिले उत्पादित नगसंख्या. म्हणजे समजा आपण 4 वस्तूची किंवा 4 खुर्च्यांची निर्मिती करण्यासाठी येणारा एकूण खर्च गृहीत धरू 400 रुपये आहे. एकूण खर्च 400 रुपये
आणि खुर्च्यांची निर्मिती किती आहे 4, तेव्हा प्रत्येक खुर्चीच्या निर्मितीसाठी येणारा खर्च म्हणजेच सरासरी खर्च होईल. इथे सरासरी खर्च बरोबर किती येईल? सरासरी खर्चाचं सूत्र आहे आपल्याकडे एकूण खर्च भागिले उत्पादित नगसंख्या. एकूण खर्च किती आलेला आहे इथे? एकूण खर्च बरोबर आहे 4 वस्तूची निर्मिती करण्यासाठी 400 रुपये, 4 खुर्च्यांची निर्मिती करण्यासाठी. आणि एकूण उत्पादित नगसंख्या किती आहेत? 4. 400 भागिले 4 बरोबर किती येईल? 100. म्हणजे याचा अर्थ सरासरी खर्च बरोबर आहे 100 रुपये. प्रत्येक खुर्चीच्या निर्मितीसाठी येणारा खर्च 100 रुपये. म्हणजेच एकूण 4 खुर्च्या निर्माण केल्या आपण तर 100 गुणिले 4 बरोबर आहे एकूण खर्च येईल 400 रुपये. या अर्थाने सरासरी खर्च आपल्याला लक्षात घेता येईल. देन त्याच्यानंतर खर्चाची तिसरी एक पुढची संकल्पना लक्षात घेऊया, ते आहे सीमांत खर्च. दिस इज मार्जिनल प्रोडक्शन कॉस्ट. सीमांत खर्च कशाला म्हणायचं? सीमांत खर्चाचा अर्थ आपल्याला पुढील पद्धतीने लक्षात घेता येईल की वस्तूच्या उत्पादनात एका नगाने वाढ केल्यानंतर उत्पादन खर्चात जी वाढ होते ती होणारी निव्वळ वाढ म्हणजेच सीमांत खर्च. येते का लक्षात? की सीमांत खर्चाचा अर्थ असा होतोय उत्पादनाच्या नगसंख्येत एका नगाने जास्त वाढ केली तर ती एका नगाने जास्त वाढ केल्यामुळे एकूण उत्पादन खर्चात जी निव्वळ वाढ होते ती निव्वळ होणारी वाढ म्हणजेच सीमांत खर्च म्हणून लक्षात घेता येईल. मग सीमांत खर्च कसा मोजता येईल आपल्याला? सीमांत खर्च मोजण्याचं एक महत्वाचं सूत्र पुढील प्रमाणे आहे, ते म्हणजे सीमांत आधीच्या वस्तूंसाठी येणारा एकूण खर्च. उदाहरणार्थ एका उदाहरणाच्या आधारे आपण लक्षात घेऊया की सीमांत खर्च कसा मोजता येईल. समजा 4 खुर्च्यांची निर्मिती करण्यासाठी येणारा एकूण खर्च 400 रुपये आलेला आहे. एका नगाने वाढ करू आपण 4 खुर्च्यांच्या ऐवजी 5 खुर्च्यांची निर्मिती केली तर 5 खुर्च्यांच्या निर्मितीसाठी येणारा एकूण खर्च बरोबर किती? समजा 450 रुपये. सीमांत खर्च किती येणार मग? सीमांत खर्चाच्या सूत्रानुसार एका नगाने वाढ केल्यामुळे येणारा एकूण खर्च 450 वजा पूर्वीच्या वस्तूंसाठी येणारा एकूण उत्पादन खर्च 400 रुपये. म्हणजे 450 वजा 400 बरोबर आहे 50 रुपये. म्हणजे वस्तूच्या नगसंख्येत पूर्वी 4 खुर्च्यांच्या निर्मितीसाठी येणारा खर्च होता 400 रुपये. एका नगाने वाढ केल्यामुळे एकूण उत्पादन खर्चात कितीने वाढ झाली? 50 रुपयाने. म्हणजे ते 50 रुपये म्हणजेच त्या वस्तूसाठी असणारा सीमांत खर्च म्हणून लक्षात घेता येतं. अशा प्रकारे खर्चाच्या ह्या प्रमुख महत्वाच्या संकल्पना तुम्हाला लक्षात आल्या असतील. धन्यवाद. थँक्यू.